मुंबई शहराच्या सगळ्या अद्वितीय गुणांचं दर्शन मुंबई फेस्टिवल 2024च्या निमित्तानं घडेल. मुंबईकरांमध्ये जगण्याचं स्पिरिट निर्माण करणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांचा होणारा सत्कार सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिवल समितीमार्फत मुंबईमध्ये दिनांक 20 ते 28 जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिवल 2024 आयोजित केला आहे. या महोत्सवामध्ये गेटवे ऑफ इंडिया इथं मुंबई वॉक या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुंबई काळासोबत धावणारं शहर असून ते कधी कुणासमोर झुकत नाही आणि कुणाला घाबरत नाही. प्राचीन संस्कृतीचं दर्शन घडवणारे कोळीवाडे, ऐतिहासिक किल्ले, जुनी चाळ संस्कृती, ब्रिटिशकालीन इमारतींचं वास्तुवैभव, सर्वांची स्वप्न पूर्ण करणारं, जीवाला जीव देणाऱ्यांचं हे शहर आहे. मुंबईच्या हवेत संकटाशी लढण्याचं सामर्थ्य आहे. मुंबईकरांमध्ये जगण्याचं स्पिरिट आहे. सर्वसामान्य नागरिक, माथाडी कामगार, डबेवाले, उद्योजक ते सिने तारे तारका असं सर्वांचं हे शहर आहे, असंही ते म्हणाले. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले की फोर्स 24 तास सेवेत असते. जबाबदारी सोबतच हे काम करणं म्हणजे भाग्याचं आहे. मुंबई वॉक हे मुंबई फेस्टिवलच्या वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या वॉकद्वारे मुंबईची गती कायम ठेवणारे खरे हिरो डबेवाला, पोलीस हवालदार, बेस्ट बस ड्रायव्हर आणि कंडक्टर तसंच सफाई कामगार, सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, अमृता फडणवीस यांचा संगीताचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अभिनेते समीर कोचर, पर्यटन विभागाचे सदिच्छा दूत नवेली देशमुख, गायक अवधूत गुप्ते, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेता चंकी पांडे, कबीर बेदी, चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता विवेक ओबरॉय, सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, कपिल शर्मा, सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी, सुप्रसिद्ध शेफ संजीव कुमार या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वांनी मुंबई वॉकमध्ये सहभाग घेतला. I think today, when we look at the issues of sustainability, I think the startup ecosystem has a great role to play into the issues of sustainability, because we have to make lives of people easy. We have to make it better. Ease of living is the key. And I think that is possible only when we innovate, we create new ideas, we make those ideas marketable. And I'm happy that it is happening.